15 ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवली महापालिकेने निर्णय घेतला आहे तो म्हणजे मटन चिकन विक्री केंद्रावर बंदी। याच निर्णयावरून आता वादंग पेटले आहे। आपण बघू शकता मी डोंबिवली पश्चिमेमध्ये आता आहे। डोंबिवली पश्चिमेतील मच्छी मार्केट आहे। या मच्छी मार्केटवर या निर्णयाचा बोर्ड लावलेला दिसतोय। काही डोंबिवलीकर नागरिक आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया, त्यांचं म्हणणं जाणून घेऊया। काय सांगाल, जो निर्णय घेतला आहे तुम्हाला योग्य वाटतो का? निर्णय पूर्णतः चुकीचा आहे। कोणावर तुम्ही बंदी टाकू शकत नाही। प्रत्येकाच्या मनाचा विषय आहे। त्या दिवशी जन्माष्टमी असल्यामुळे आम्ही हिंदू लोक मटण खाणारच नाहीये। पण आमचं म्हणणं आहे की 1988च्या परिपत्रकानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे। गेले 20 वर्ष हा निर्णय कुठे होता? आणि जर त्या दिवशी मटण बंदी आहे तर मॅकडोनल्ड्स, KFC, बर्गर किंग यांच्यावर बंदी असणार आहे का? हा प्रश्न आमच्या महापालिकेच्या आयुक्तांना आहे। आपण जर बघितलं तर महापालिकेचा आयुक्त प्रश्न आहे की दुकानात आणि हॉटेलमध्ये जे मटण विकलं जाणार आहे त्याच्यावर बंदी घालावी म्हणून। तुमचं काय म्हणणं आहे या निर्णयावरती? नाही, आम्ही तर धिक्कार करतो महापालिकेचा। कारण 15 ऑगस्टच्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं आपल्याला आणि त्या स्वातंत्र्याला हे स्वातंत्र्य कसं हिरावून देऊ शकतात नागरिकांना? आणि नागरिकांना आम्ही आवाहन करेल, त्यांना कोणालाही मटण मच्छी लागली तर मच्छी मार्केट इथं आम्ही स्वतः यांनी जर बंदी घातली तरी आम्ही इथं चालू करणार आहोत। सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला एवढं सांगेल की डोंबिवलीकरांना मांस जे काय असेल, मांस मटण मच्छी चिकन वगैरे जे काय लागेल ते इथं आम्ही आमचे सामान्य नागरिक म्हणून आम्ही जनतेला पुरवणार आहोत। आपण जर बघितलं तर हा निर्णय जो आहे हा अचानक आला। बाकीच्या महापालिकेमध्ये हा निर्णय नाहीये, मुंबईत नाहीये, ठाण्यात नाही, आजूबाजूच्या आपल्या महापालिका भिवंडीत नाही। मग कल्याण डोंबिवली महापालिकेत निर्णय लावतोय, यावर आपलं मत काय? ऍक्च्युली आयुक्तांनी जो हा निर्णय दिला आहे हा का दिला, कशासाठी दिला आम्हाला म्हणजे कुणालाच कळत नाही का दिला म्हणून। परंतु एक आयुक्तांची कामं जी आहेत ती पहिली कामं त्यांनी केली पाहिजे होती। आज तसे अख्ख्या डोंबिवली प्रत्येक चाळण झालेली आहे। एखादी गरोदर बाई जरी बसली ना रिक्षामध्ये तिला डिलिव्हरी तिथेच होऊन जाईल। ती कामं सोडून तुम्ही अशी पथ्यवे काढता। 15 ऑगस्ट हा सगळा स्वतंत्र दिवस सगळ्यांना भेटलेला आहे। ज्यांना खायचं त्यांनी खाऊ शकता। तुम्ही बंदी घालणारे तुम्ही कोण? तुमचं काय म्हणणं आहे की अनेक लोक बोलतात बंदी घालू नये, तुमचं मत काय? बंदी तर नक्कीच घालू नये, पण मला एवढंही म्हणायचं आहे इतर कामं असताना ज्या अनेक समस्या असताना हे नको ते कार्य करायला सांगितलं कुणी आयुक्तांना? आणि आयुक्त कोण आम्हाला सांगणारे की सामान्य नागरिकांनी खायचं काय? हे नको ते हे करून बसलेत। खड्ड्याचा विषय आहे, टॅक्सचा विषय आहे, इतर काही समस्या आहेत, त्याचा कोणी विचार करत नाही। आयुक्तांना दुसरं काम नाहीये का? कोणाच्या दबावतंत्राखाली हे चाललंय का? सरकारच्या दबावाखाली चाललंय का? महाराष्ट्र शासनाच्या दबावाखाली चाललेलं आहे का? त्याला कोणी विचारणार आहे? यांचा कोणी वाली नाही का? आम्हाला असं वाटतं ते लादलं जात आहे? तर हे आमचा तर पूर्णपणे निदेश आहे। आणि ज्यांना खायचंय त्यांनी बिंदास खायचं। आयुक्त आपले कोणी लागत नाहीये, ज्याला खायचं त्यांनी खायचं। निवडणुका जवळ आल्या त्यामुळे असे निर्णय घेतले जातात तर काय वाटतं तुम्हाला? हे कुठल्या तरी एका समाजाला गोंधळण्याचं काम सुरू आहे आयुक्तांकडनं। आयुक्तांनी निष्पक्षपणे काम केलं पाहिजे। इतर नागरी सुविधा पुरवण्यामध्ये आयुक्तांना वेळ नाहीये, त्यांच्या अधिकाऱ्यांना काही गोष्टी माहिती पण नाहीयेत। पण हे नको ते निर्णय घेऊन समाजात वादंग निर्माण करायचा आणि समाजात दुफळी निर्माण करायचा प्रयत्न आयुक्तांचा। आपण जर बघितलं तर समाजामध्ये वादंग होऊ नये असं सुद्धा काही नागरिकांचं म्हणणं आहे। इकडचे स्थानिक भूमिपुत्र आपल्या सोबत आहेत। तुम्ही आगरी समाजातून आलात, भूमिपुत्र आहात। एक भूमिपुत्र म्हणून तुमचा काय म्हणणं या निर्णयावरती? प्रथम तर मी आयुक्तांच्या यांनी जो निर्णय दिलेला आहे याचा आम्ही सर्व भूमिपुत्र म्हणून निषेध करतो। आयुक्तांना विसर पडलेला आहे की त्या लोकशाहीतल्या एका महत्त्वाच्या पदावर बसलेले आहेत। तर त्याच्यामध्ये सर्वांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे की त्यांनी काय खावं काय नाही खावं, कोणता पोशाख करावा किंवा काही करावं, त्या अधिकाराचा एका प्रकारे आयुक्त जे आहेत ते त्या अधिकाराचा अपमान करत आहेत। त्यांचं असं म्हणणं होतं की पूर्वी सुद्धा 10-15 वर्षापूर्वी हा निर्णय घेतला होता, त्यामुळे तो आम्ही कंटिन्यू केलेला आहे। काय मत आहे? मग तुम्हाला एका दिवशी दिसली नाही? असे बरेच क्षण आहेत जेव्हा आम्ही या आदेशाचं पालन करतो। जेव्हा गरज असते तेव्हा आम्ही सगळे पालन करतो ना। पण आता तुम्ही स्वतः कुठल्या तरी एका विशिष्ट समाजासाठी जरा करत असाल तर तो चुकीचा निर्णय, हा लोकशाहीला मानणारा नाही निर्णय नाहीये, लोकशाही विरोधी आहे निर्णय। आपण जर बघितलं तर 15 तारखेला बंद ठेवलं, मात्र हॉटेल चालू राहणार आहे, चायनीजच्या गाडी जाणार आहे, त्या आदल्या दिवशीच मटण विकत घेतील, मच्छी विकत घेतील आणि ती विकली जाणार आहे। मग या निर्णयाचा काय फायदा आहे वाटतो का तुम्हाला? नाही, नक्कीच निश्चितच की यांचा फायदा काय होणार नाही, उलट त्यांचं अतोनात नुकसान होईल या गोष्टीमुळे। कारण त्यांनी त्यांचा तो साठा तयार केलेला असतो, ठेवलेला असतो, त्यांचं हे असतं। आणि आज जे मटन चिकन याच्याबद्दल त्यांनी जो हे निषेध नोंदवलेला आहे आमच्या आघाडीतर्फे आम्ही,
तो योग्य आहे, कारण आयुक्तांचं हे जे गैरवर्तन आहे हे योग्य नाही आहे. आपण जर बघितलं तर आयुक्तांनी जे निर्णय घेतला याला विरोध होतोय. आदल्या दिवशी हा मटण साठा किंवा 2 दिवसापूर्वी हा मटण, चिकन आणि फिशचा साठा होईल, मग तो दुसऱ्या दिवशी विकला जाईल. त्यामुळे ताजं अन्न मिळेल की नाही हे पण एक प्रश्न निर्माण होतोय आणि याचे भाव सुद्धा वाढले जातील असं तुम्हाला वाटतं का? अजिबात नाही. जे व्यावसायिक आहेत ते त्यांना आम्ही अगोदरच सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने रुटीन प्रमाणे सर्वांना द्या. आपल्याला कोणालाही आपण जबरदस्ती करणार, ज्यांना खायचं आहे त्यांना खायचंच आहे. आणि 15 ऑगस्टला ज्या दिवशी आम्हाला आझादी मिळालेली, ही आझादी कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. ज्यांना खायचं आहे ते खाऊ शकतात. ज्यांना भेटत नसेल त्यांनी इथे येऊन यावं आमच्याकडे, आम्ही त्यांना प्रोव्हाइड करून देऊया. आपण जर बघितलं तर ज्यांना मटण, चिकन आणि मच्छी मिळत नसेल त्यांना आम्ही इकडे उपलब्ध करून देऊ असं नागरिकांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन किशोरसह प्रदीप भणगे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली.